अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या अनेक देशांवर मोठा टॅरिफ लावलाय। भारतावरही त्यांनी 50% टॅरिफ लावलाय। या निर्णयामुळे जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे। याचा थेट परिणाम भारताच्या जवळपास 2/3 एक्सपोर्टवर होऊ शकतो। याच पार्श्वभूमीवर अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या पदावरून हकालपट्टीबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे। अमेरिकेच्या संविधानातील कलम 2 सेक्शन 4 नुसार राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष आणि सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना देशद्रोह, भ्रष्टाचार किंवा गंभीर गुन्हा सिद्ध झाल्यास पदावरून हटवले जाऊ शकते। यालाच आपण महाभियोग असे म्हणतो। अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत 3 राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग चालवण्यात आलाय। अँड्रू जॉन्सन, बिल क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांना तर 2 वेळा। मात्र सिनेटमध्ये कोणत्याही राष्ट्राध्यक्षाविरुद्ध 2/3 बहुमत न मिळाल्यामुळे त्यांना हटवता आले नाही। थोडक्यात सांगायचे झाले तर अमेरिकेत ट्रम्प यांना पदावरून हटवणे कायदेशीरदृष्ट्या शक्य असले तरी त्यासाठी संविधानाने घालून दिलेले कठोर नियम पाळावे लागतील। त्याचबरोबर राजकीय आघाडी आणि जनतेचे समर्थन यांचीही मोठी भूमिका असेल।